पुण्यामधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे मुंबईकडे यायला निघालेले आहेत. आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, काय नेमकं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि जवळपास आता सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते यायला निघाले असतील? हो, मवियाचे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आहेत. कशा पद्धतीनं तुम्ही मुंबईपर्यंत जाणार आहात आणि तुम्हाला वाटतं का की या सगळ्या मोर्चाचा तुम्हाला काही फायदा होईल? सकाळी बरेच कार्यकर्ते ट्रेनने गेलेत. आता शेकडोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते गाड्यांनी जातात. साधारणतः 2,000 ते 2,500 कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचे आहेत. शिवसेना आणि काँग्रेस, मनसे यांचे म्हणून 8,000 ते 10,000 कार्यकर्ते हे मुंबईला पुण्यातून जातील. आम्ही हे निघत असताना आमचा राज्य निवडणूक आयोग असेल की केंद्रीय निवडणूक आयोगाला हा एक प्रकारचा इशारा आहे की आज आम्ही लाखोच्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहे. ही संतप्त महाराष्ट्रातल्या नागरिकांची संतप्त भावना आहे आणि हे होत असताना मतदार याद्यांमध्ये चोरी करून जे सत्तेवर आलेत त्या महायुतीतल्या नेत्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे यांनी, जर त्यांची नियत साफ असेल तर त्यांनी त्या ठिकाणी मतदार याद्या दुरुस्त कराव्यात आणि मग निवडणुका लढवाव्यात. पण असं असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी विधानसभा लढवल्या त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या 5 महिन्यामध्ये जवळजवळ माझ्या तर मतदारसंघात हडपसरमध्ये 73,200 नावं ही बोगस पद्धतीने आणण्यात आली आणि हे आम्ही सकृतदर्शनी पुराव्याचे दिलेत की ही नावं दुबार केली, त्रिबार केली, एकाची नावं 7-7 वेळा केलेली आहेत आणि हे मॅनिप्युलेट करत असताना ती त्या विरोधकाच्या जवळची कशी आहेत हे सिद्ध करून सुद्धा या ठिकाणी मतदार यादी दुरुस्त होत नाही. याचाच अर्थ राज्य निवडणूक आयोग, राज्य सरकार, केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांची छुपी युती आहे. ते या ठिकाणी त्यांना माहिती आहे की देशातला नागरिक किंवा महाराष्ट्रातला नागरिक संतप्त आहे, आपल्याला मतदान करणार नाही आणि म्हणून या खोट्या याद्यांच्या जेव्हा निवडणुका लढवल्या जातात त्याच्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरतोय, कोर्टात जातोय. पण एवढ्यावर आम्ही थांबणार नाही. या ठिकाणी महाराष्ट्रातल्या या ठिकाणी कानाकोपऱ्यात जाऊन, या ठिकाणी शहरातल्या चौकात जाऊन नागरिकांना हे नेमकं कसं आहे हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आणि मला खात्री आहे आम्हाला इतर देशांसारखं ज्ञानेश्वर, तुम्ही या सगळ्या भावना, हे सगळं म्हणणं समजून घेत राहा.